असताना किंवा भाषणं गाजवत असताना माझ्यामध्ये खरं तर बोलण्याचं कुठल्याही प्रकारे त्राणच राहिलेलं नाही. कारण हा दिवस जोपर्यंत जवळ येत होता त्या प्रत्येक वेळेला शाळेतील विद्यार्थी, शाळेतील सुधारणा हे सोडून माझ्या मनामध्ये कधी काही आलंच नाही, येतही नव्हतं. माझी पत्नी सुधवा ती देखील जिल्हा परिषदेमध्ये काम करते. गेल्या वर्षीचा जो जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळाला, तालुक्यातून एकच दिला जातो, तो तिला मिळालेला होता. अजितदादांच्या हस्ते मिळालेला होता. आणि बेंके साहेब तोच आमचं शेवटची भेट जी आहे ती ठरली गेली होती याचं शल्य मला आहे. अनेक जणांनी सांगितलं, अनेक जण माझ्याशी चर्चा करतात आणि वेगळे वेगळे सल्ले मला दिले जातात. कोण सांगतं की सर तुमचं अध्यात्मावर कमांड आहे, तुमच्या महाराज तुम्ही प्रवचन करा. काय म्हणतात नाही तुम्ही पूर्वी छत्रपतींवर व्याख्यानं द्यायचे, व्याख्यानं द्या. काय म्हणतात तुम्हाला संस्था काढायची सवय आहे, शरदचंद्र पतसंस्था, सहयोग गणेश मंडळ, तशी सामाजिक संस्था काढा आणि त्या माध्यमातून रंजले गांजले जे आहेत त्यांची सेवा करत बसा. आता अतुल शेठ भिंके यांनी तर वेगळीच जबाबदारी टाकली की ज्या अजितदादांवर तुम्ही अखंड प्रेम करत राहिले त्यांची विचारधारा जी आहे ती पुढं न्या, कारण ते आपल्यामध्ये नाही आहे. साहेब, सन्मानपूर्वक या गोष्टीचा विचार करून मी नक्की जे आहे ते सांगेन. हे सगळं सांगत असताना कुणी मला एक सल्ला दिला नाही, बुवा सर हिमालयामध्ये जाण तिकडंच राहा. याचं कारण असं आहे की आजकाल प्रत्येक जण बोलताना, वागताना किंवा एकमेकांशी विचार करताना राजकारण एक राजकारण ते सोडून डोक्यामध्ये कुठली हवाच नाही आहे. अरे राजकारणाच्या पलीकडे गेल्यानंतर आपण एकमेकांचे मित्र आहोत, एकमेकांचे नातेवाईक आहोत. राजकारण हे विचारधारेपुरतं असावं, परंतु तसलं काही राहिलं नाही. आणि त्यामुळं राजकारणासारख्या बाबीमध्ये माझ्यासारख्याला तरी इंटरेस्ट जो आहे तो अजिबात राहिला नाही. कुणाला निवडून आणावं, कुणाला पाडण्यासाठी जे आहे ते करावं, ही कुठलीही द्वेषाची भावना जी आहे ती नाही आहे. बेंके साहेब एक जे आहे ते पुस्तकामध्ये पाहिलं असेल की मला वाटतं कोणतरी विचारलं होतं की तुमचे आवडते नेते कोण. मी सांगितलं शरदचंद्रजी पवार साहेब, लहानपणापासून तेच ऐकत आलं. आणि त्याला जोडून नाव सांगितलं नरेंद्रजी मोदी. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दोन्ही जे आहेत ते विरोधाभास असणारे आहेत, पण मित्रांनो ज्याच्याकडे जे चांगले गुण आहेत ते चांगल्याला चांगलंच म्हणणार आम्ही आहे. माझ्यामध्ये दुसरा एक म्हणजे दोष समजा, मी ज्याच्या सानिध्यात जाईल, तुमच्या सानिध्यात गेलो, मला वाटतं अतुल शेठ बरोबर आहे. पुढं शरददादा आले, ते भावनिक होऊन बोलले, मला वाटतं अरे शरददादा पण ते पण कम्प्लीटच आहे. पुढं गेलं सत्यशील दादा बोलले चांगलं, तेही चांगले वाटतात. पक्षांच्या विचारधारेच्या बाबतीमध्ये म्हणजे मला नाव ठेवा, परंतु सगळ्यांच्याच विचारधारा जे ते प्रवक्ते समजून सांगायला लागले का अरे हा याचंही बरोबर आहे, त्याचंही बरोबर आहे, गोंधळ होऊन जातो. अलीकडचं राजकारण जे आहे ते विचित्र झालेलं आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये आपण विचार करून जे आहे ते नंतर ठरवूया. मित्रांनो, 33 वर्षामध्ये या ठिकाणी सेवा करत असताना याच गावामध्ये सेवा करता आली, त्यामुळे ती परिपूर्ण करायची असं मी पाहिलेलं आहे. आणि कोल्हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेटच्या आतमध्ये येत असताना, आतमध्ये आलो का मी शाळेचा आहे, गेटच्या बाहेर गेलो की मी इतरांचा आहे. संपर्क राहू नये म्हणून एक आश्चर्य असं की मी माझा मोबाईल जो आहे तो कायम सायलेंट असायचा. आणि ती सवय बाहेर लागली, इतकी बोलणी झाली तर घरच्यांची तर खूप खाली, कारण तो फोनच उचलला जात नसायचा. माझी रिंगटोन सुद्धा कोणी ऐकलेली नाहीये, आणि का कोणाच ठाऊक अलीकडे तर आपोआपच ती गायब होते. मग नंतर मी तो फोन करत असायचा. याचं कारण असं की बाहेरून इथं आतमध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा व्यत्यय जो आहे तो आला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर चांगले संबंध, शिक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न. मुख्याध्यापक पद खरोखर विचित्र आहे. एकीकडे संस्था सांगते असं वागा, दुसरीकडे शिक्षकांना वागतं नाही. मुख्याध्यापकांनी असं वागलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं वेगळंच असतं, पालक वेगळेच सांगत असतात. शासनाची परिपत्रकं एवढी येतात साहेब, वर्षभरामध्ये आम्ही 91 ॲपचा वापर करतो, अशी विचित्र प्रकारची परिस्थिती आहे. सामाजिक घटकांचं वेगळंच असतं. गेल्या वर्षी असंच निकाल लागले आणि एकाने सांगितलं का काय तुमच्या त्या कला शाखेचा निकाल जो आहे तो खूप पडलेला आहे. अरे बाबा म्हटलं, कला शाखेला जे आहे ते महत्त्वच काय राहिलंय. आर्ट्स आणि कॉमर्स एकत्ररित्या ज्या वेळेला चालेल त्यावेळेला आमची तुकडी चालत असते. कुठून तरी इकडून तिकडून गोळा करून 20 संख्या करायची असते.
त्याच्यामध्ये कुठं आम्ही एवढी टक्केवारी दाखवणार? आमच्या अडचणी आम्हाला माहीत असतात. अशा असंख्य अडचणी ज्या आहेत त्या येत असतात, त्या सोडवत पुढे गेलो. जाताना फक्त एवढंच सांगेल की इथं आल्यानंतर परिपूर्ण म्हणजे माझ्यामध्ये जेवढी क्षमता होती त्या पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मग सोलरचे दिवे लावत असताना रात्रीचे 2:30 वाजले असतील किंवा डॉक्टर संदीप आवटी हे मावळवरून झाडे घेऊन आले, मग 12 वाजता गाडी खाली केलेली असेल, किंवा हे रंगकाम चालू असताना पेंटर सतीश आडवळे यांच्याबरोबर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत थांबलेलं असेल, घड्याळामध्ये किती वाजलेलं आहे हा विचार कधीच केला नाही, किंवा मी जेवलोय न जेवलोय हा विचार केला नाही. शेजारी पवार सरांची केबिन असायची, बऱ्याचदा मला 4 वाजता 3-4 वाजता असं लक्षामध्ये यायचं की अरे काहीतरी वेगळं वाटते, आणि मग लक्षात यायचं की आज आपण जेवणच केलेलं नाहीये. मग घरी गेल्यावर बोलणं बसायचं, म्हणून तो डबाच जो आहे तो लवकर जेवल्याशिवाय उघडायचा नाही, डिग्गीतून आणायचा नाही, अशी परिस्थिती असंख्य वेळा झालेली आहे. मित्रांनो, या निमित्ताने एकच सांगून जाईल की आपण सगळं हे करत असताना, शिक्षक म्हणून नोकरी करत असताना किंवा कोणतीही शासकीय नोकरी करत असताना आपण आपल्यामध्ये असणारी पूर्ण क्षमता जी आहे ती वापरावी. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मला अनेक बाबी ज्या आहेत त्या आठवतात. उपसरपंच म्हणून मी ज्या दिवशी त्या ठिकाणी उपसरपंच झालो, दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये होतो. एमडी साहेब किंवा सगळं संचालन मंडळ साक्षीला आहे. मी अध्यक्ष जे आहे ते झालो 12 वाजता झालो ना, सत्कार संपला ना की लगेच दुपारच्या वेळेला जे आहे ते शाळेमध्ये येऊन रुजू झालेलं आहे. 3 वेळेला उपाध्यक्ष झालो तेव्हाही आणि अध्यक्ष झालो तेव्हाही. एकदा सरपंच जे आहे तेव्हा माझ्याकडे 9 चिठं, पुढच्याकडे जे आहे ते 7 चिठं, बिंदास होणार आहे असं काही धरलेलं होतं. आमच्याकडे एक बहादर पुढं गेला आणि त्यांचे 7चे 8 झाले, आमचे 9 होते त्याचे 8 झाले, समान झाले आणि चिठ्ठीवर माझा नंबर लागला नाही. मग सगळेजण विचार करत होतो, बाहेर आल्यावरती रडारड गोंधळ सगळं, माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हतं. म्हटलं त्याच्यामध्ये काय विशेष आहे, माझ्या नशिबात नव्हतं, नसेल झालेलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू होत्या, प्रचार करण्यासाठी आम्हाला आठवलं आम्ही पठारावरती गेलेलो होतो. संध्याकाळी मी घरी आलो, जेवायला सुलभाने वाढलं, तिला वाटलं मी काय जेवणारच नाही जास्त. मग नंतर तिने सांगितलं, मला वाटलं आज काय तुम्ही जेवणार नाही. म्हटलं त्याच्यामध्ये काय विशेष आहे, नाही मिळालं तर नाही मिळालं, वर गेल्यानंतर काय विचारणार नाही, तू सरपंच नाही झाला का, मग जा परत खाली. असं काही तशी पद्धत नाहीये, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. अंगावरची कपडे बदलतो तशी पदं जी आहेत ती बदलता आली पाहिजेत. दुसरं एक, सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना मी गल्लत होऊन नाही दिली. आज जबाबदारीने सांगतो की माझ्या एकंदरीत साहेब 200 रजा शिल्लक आहेत आणि मुख्याध्यापक पदावरती आम्ही काम करत असताना सुट्टीमध्ये येतो त्या 90 रजा शिल्लक आहेत. 290 रजा शिल्लक ठेवून मी इथून सेवानिवृत्त होत आहे. हे सगळं करत असताना पहिलं कर्तव्य महत्त्वाचं, ही भावना जी आहे ती ठेवलेली आहे. आमच्या शाळेमधले सगळे शिक्षक मी जसं सांगतोय तशाच पद्धतीचे आहेत, त्यांच्याही अनेक रजा शिल्लक आहे. मला वाटतं माझं रेकॉर्ड ब्रेक कदाचित पवार सरच करतील पुढच्या 3 वर्षानंतर. तुमच्या युवा लक्षामध्ये ही एकंदरीत स्टाफ चांगला आहे, विद्यार्थी चांगले आहेत, संस्था चांगली आहे, या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली, मी माझं परमभाग्य समजतो. आणि जास्त काही न बोलता मी याच ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.